नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर महेश सकाराम शेडगे, सहाय्यक प्राध्यापक उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथे कार्यरत आहे। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने आंब्याची शाकीय पद्धतीने अभिवृद्धी करण्यासाठी कोई कलम ही पद्धत विकसित केलेली आहे। ही पद्धत साधी व सोपी असून या पद्धतीद्वारे कलमे केल्यानंतर मोठ्या प्रमाणात आपण दर्जेदार कलमांची निर्मिती करू शकतो। तर आपण ही दर्जेदार कलम कोणत्या हंगामात करावी हे जाणून घेऊया। या कलमांचा जो हंगाम असतो तो मे ते जुलै हा चांगल्या प्रकारे हंगाम असतो। या हंगामामध्ये केलेली कलमे यशस्वीपणे आपण करू शकतो। तर आपण त्यानंतर बघूया की आपण कलम कशी करावी। तर सर्वप्रथम आपण बाटा वेगवेगळ्या ठिकाणावरून गोळा करावा। हा गोळा केलेला बाटा जो असतो तो नर्सरीमध्ये स्वच्छ जागेवर सावलीमध्ये पसरून घ्यावा किंवा प्लास्टिकच्या आच्छादनावर पसरून घ्यावा। त्यानंतर आपण हा बाटा जो असतो तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा। धुतल्यानंतर हा जो बाटा असतो तो 22 टीन 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून त्यामध्ये 5 मिनिटांसाठी बुडवून ठेवावा आणि बुडवलेला बाटा नंतर आपण प्रत्यक्षपणे गादी वाप्यावर रुजत घालावा। हा रुजत घालावा कसा तो आपण आता बघूया। मित्रांनो, आपण जो बाटा निवड केलेला आहे तो रुजत कसा घालावा आणि त्यासाठी गादी वापे तयार कसे करावेत हे पाहूया। गादी वापे तयार करताना आपण जी गादी वापेची रुंदी आहे ती 1.5 मीटर ठेवावी आणि गादी वापेची उंची जी आहे या प्रकारे 10 ते 15 सेंटीमीटर ठेवावी आणि लांबी आपल्या सोयीनुसार ठेवावी। जेवढा बाटा रुजत घालावायचा आहे त्यानुसार ठेवावी। गादी वापे तयार झाल्यानंतर जो आपण स्वच्छ बुरशीनाशकामध्ये धुतलेला जो बाटा आहे, या प्रकारचा जो बाटा आहे तो आपण उभ्या पद्धतीने घालावा। उभ्या पद्धतीने घातल्यानंतर जेणेकरून याच्यावर बुरशी वाढत नाही आणि बाटा व्यवस्थितरित्या रुजून येतो आणि आपल्याला जे मूळ असतं ते जमिनीत योग्य प्रकारे जातं। मातीने त्याला झाकून घ्यावा। नंतर साधारण 15 ते 20 दिवसांनी या प्रकारे उगवून येतो आणि हा जो उगवून आलेला बाटा आपण बघूया कलम बांधणीच कशा प्रकारे योग्य आहे। तर आपण हा उगवून आलेला बाटा जो आहे तो अलगदपणे काढावा आणि ह्या बाटाची जी उंची आहे ते 10 ते 15 सेंटीमीटर असावी आणि आपण पाहूया ह्या पानांचा जो रंग आहे, पानाचा जो देठाचा रंग आहे तो तांबडा असावा आणि ही जी पानं आहेत ती पूर्ण उलगडलेली नसावीत। आणि हा जो आपण आता बाटा आहे तो आपण कोई जी आहे ती कलम बांधणीसाठी आपण निवड करूया। बांधणीसाठी जी आपण काडी निवड करतो ती 3 ते 4 महिने वयाची असावी। ही जी काडी आहे ती परिपक्व, निरोगी आणि साधारण आपण बघूया तिचा जो डोळा असतो तो फुगीर असावा, न उमललेला असावा। ही जी काडी आहे त्याची लांबी जी आहे ती 15 ते 20 सेंटीमीटर असावी आणि याचा आकार जो आहे तो पेन्सिलच्या आकाराचा असावा। तर आपण ह्याची जी काडी सिलेक्ट केलेली आहे ती आपण कशा प्रकारे त्याची पानं काढायची ते आपल्याला बघूया। पानं काढल्यानंतर ही जी काडी आहे ती आपण मातृवृक्षापासून अलगद करावी। ही जी आपण फांदी निवडलेली आहे, कलम काडी निवडलेली आहे ती अशी पेन्सिलच्या आकाराची असावी आणि डोळा नसता की तो न उमललेला असावा। ही आपण काडी आपण कलम बांधणीसाठी वापरूया। ही वापरून काढून आणलेली जी रोपं आहेत ती कोई सहित आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात। ही जी स्वच्छ पाण्याने धुतलेली जी कोई सहित रोपं आहेत ती आपण प्रथमतः 22 टीनचं 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये टाकून द्रावण तयार करून घेऊया। हे द्रावण आपण व्यवस्थितरित्या हलवून घेऊया। हलवलेल्या द्रावणामध्ये आपण ही जी कोई सहित जी रोपं आहेत ती 5 मिनिटांसाठी बुडवून ठेवूया। बुडवलेली रोपं 5 मिनिटांनंतर आपण बाहेर काढून ही जी रोपं आहेत ती आपण कलम बांधणीसाठी वापरूया। कलम बांधणीसाठी निवडलेल्या रोपाचा कोईच्या वरील 7 ते 9 सेंटीमीटरचा भाग ठेवून शेंडा छाटावा। कापलेल्या टोकामधून मधोमध 4 ते 6 सेंटीमीटर लांबीचा असा उभा काप द्यावा। तसेच निवडलेल्या काडीच्या खालच्या बाजूस 4 ते 6 सेंटीमीटर लांबीचे 2 तिरकस काप विरुद्ध बाजूला देऊन इंग्रजीत व्ही आकाराचा शेप द्यावा आणि त्यानंतर ही काडी रोपावर दिलेल्या कापात व्यवस्थित बसवावी। काडीची जास्त जाडी असल्यास काडीची एक बाजू रोपाच्या सालीस जुळून घ्यावी आणि कलमाचा जोड 2 सेंटीमीटर रुंद व 20 सेंटीमीटर लांबीच्या 300 गेज प्लास्टिक स्ट्रिपने घट्ट बांधून घ्यावा आणि हे बांधलेलं जे कलम आहे या प्रकारचं ते आपण रोपवाटिकेमध्ये पिशवीमध्ये लागवडीसाठी घ्यावं। कलम बांधणी झाल्यानंतर 6 बाय 8 इंच आकाराच्या काळ्या प्लास्टिक पिशवीमध्ये आपण माती आणि शेणखत
याचं 2:1 प्रमाणात मिश्रण तयार करून घ्यावे आणि ते मिश्रण आणि त्या मिश्रणामध्ये आपण सिंगल सुपर फॉस्फेट 100 ते 150 ग्रॅम टाकावे आणि हे मिश्रण जे आहे ते एकजिन्सी करून घ्यावे। माती आणि शेणखत याचं तयार झालेलं मिश्रण आपण आता पिशवीमध्ये भरून घेऊया। कलम आहे ते आपण आता हा जो जोड आहे तो वर 2 ते 5 सेंटीमीटर वर ठेवून आपण हे पिशवीमध्ये लागवड करून घ्यायला पाहिजे आणि अशा प्रकारे आपण हा आता लागवड केलेला आहे। पिशवीत भरल्यानंतर या कलमांना ताबडतोब पाणी द्यावे। त्यानंतर आवश्यकतेनुसार दिवसाला एकदा पाणी द्यावे। पाणी देताना जे आपण पाणी देतो ते कलमाच्या जोडामध्ये जाता कामा नये याची काळजी घ्यावी। त्यानंतर आपण या कलमांना प्लास्टिकची कॅप घालावी। या कॅपचं महत्त्व बघितलं तर काय होतं, जो आपला कलमांचा डोळा असतो तिथे आपण ज्यावेळी पाणी देतो त्या डोळ्यामध्ये आर्द्रता राहते आणि हा जो डोळा आहे तो वाळत नाही आणि त्यामुळे काय होतं, कलमांची जी फूट असते ती चांगल्या प्रकारे येते। पूर्णपणे सगळ्या कलमांना कॅप घालून झाल्यानंतर ही जी कलमं आहेत ती आपण पॉलीहाऊसमध्ये अशा प्रकारे ठेवावी आणि ही कॅप घातल्यामुळे जी कलम जगण्याचं आणि जे प्रमाण आहे ते वाढ होते। कलम बांधणीनंतर आपल्याला अशा प्रकारे डोळ्याची फूट आलेली दिसते। अशा वेळी आपण 15 ते 20 दिवस झाल्यानंतर आपण ही हळूवार कॅप काढावी। ही कॅप काढून झाल्यानंतर आपण ही जी रोपं आहेत ती एका ओळीमध्ये अशा प्रकारे लावून ठेवावी। आपण बघू शकता अशा प्रकारे 1.5 ते 2 महिन्यानंतर आपल्याला ही कलमे तयार झालेली पाहावयास मिळतील। 2 महिन्यानंतर ही जी कलमं आहेत ती हिरवीगार झाल्यानंतर आपण ती कलमं हळूहळू मोकळ्या जागेत उघड्यावर आणावीत आणि त्यानंतर मात्र सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात या कलमांना सावली देणे गरजेचं आहे। त्यासाठी आपण थोडीशी सावली करावी आणि विद्यापीठाने शिफारस केल्यानुसार ही जी कलमं जी आहेत ती उघड्यावर ठेवल्यावर त्या पिशव्या तापल्या जातात, त्यामुळे वाढीवर परिणाम होऊ शकतो। त्यामुळे आपण 10 ते 15 सेंटीमीटर खोलीचा आणि ही जी कलमं असतात ती आपण 2 ओळीमध्ये रांगेमध्ये लावून घ्यावी आणि त्या कलमांना आधार द्यावा। आधार दिल्यानंतर जो आपण कलम बांधणीसाठी जी पट्टी बांधलेली असते ती पट्टी आपण अलगदपणे कापून टाकावी। ही जी बांधलेली कलमं आहेत ती 1 वर्षानंतर लागवडीस योग्य होतात आणि ह्या ज्या कोय कलम बांधणीचे आपण फायदे बघूया। ही जी कोय कलम बांधणी जी तंत्रज्ञान विद्यापीठाने विकसित केलेलं आहे त्यामुळे कोकणातील नर्सरी व्यवसाय उदयास आलेला आहे आणि महिला व तरुण वर्गांना यापासून रोजगार मिळालेला आहे। आणि ही जी कलमं आहेत उदाहरणार्थ हापूस, केशर, रत्ना, पायरी, तोतापुरी, गोवा मानपूर या कलमांना कोकणामध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, गोवा तसेच कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असून यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात कोकणातील तरुण वर्ग किंवा महिला यांना शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात फायदा आणि शेतकरी मित्रांनो, यासाठी आपल्याला काय माहिती आवश्यक असल्यास विद्यापीठाशी संपर्क साधावा। विद्यापीठाकडून आपल्याला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल। हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा।